गीता अध्याय 7 पुष्पिका। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः। ओम तत्सदिति, दितीचा ती पटकन म्हणायचा. श्रीमद, श्री दीर्घ आहे, म वर आघात घ्यायचा. म नंतर द चा उच्चार ऐकू दे. बरेच जण त चा उच्चार करतात. श्रीमद भगवद, इथे भ नंतर ग पूर्ण उच्चार ऐकू आला पाहिजे, अर्धा ग नाही तिथे. भगवद, द अर्धा आहे आणि त्याच्या खाली जो ग आहे तो पूर्ण आहे, त्यामुळे भगवद गीतासु उपनिषत्सु. आता इथे जो सुदीर्घ आहे त्याचा भाग केला आपण. गीतासु म्हणजे ह्रस्व उकार घेतला आणि मग उरलेला एक उकार पुढे लावला. उपनिषत्सु, पोटफोड्या श आहे, सुऱ्हस्व आहे. सुवर आघात घेऊन पुढचा ब्र जोडून म्हणायचा. उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां, अनुस्वाराचा य म्हणायचा. योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे, क्रूवर आघात घ्यायचा, ना पूर्ण म्हणायचा. ज्ञान विज्ञान योगो, विज्ञानमधल्या वीवर आघात. नाम सप्तमोऽध्यायः, सवर आघात घ्यायचा, मो वाढवायचा, अवग्रहावर आघात घ्यायचा. सप्तमोऽध्यायः. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः. पुन्हा एकदा म्हणूया. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः. अध्यायाचा सारांश आपण थोडक्यात बघूया. या अध्यायाचं नाव आहे ज्ञानविज्ञान योग. 1 ते 6 अध्याय भगवंतांनी स्वतःला ओळखायला शिकवलं, आत्मसंयमापर्यंत आपल्याला आणून सोडलं. आता विश्वभर पसरलेल्या परमात्म्याला ओळखायला भगवंत सांगत आहेत. ज्ञान म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय हे भगवंत आता उलगडून सांगणार आहेत, असं या अध्यायात 2ऱ्या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलेलं आहे. हे ज्ञान विज्ञान जाणल्यानंतर पुन्हा अजून जाणायचं बाकी काहीही उरत नाही, असं भगवंतानी 2ऱ्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. ज्ञान विज्ञान जाणून घ्यावं असं हजारो मनुष्यामध्ये एखाद्यालाच वाटतं की परमात्म ज्ञान आपल्याला करून घ्यायचं आहे म्हणून. आणि अशा प्रयत्न करणाऱ्या हजारो लोकांमध्ये एखादाच भगवंताला पूर्णपणे जाणू शकतो. अर्थातच अध्यात्मज्ञान जाणून घ्यावं ही इच्छा किती दुर्मिळ आहे ते भगवंतानी पुढे सांगितलेलं आहे. 1 ते 7 श्लोकामध्ये विज्ञानासह ज्ञान हा विषय भगवंतानी उलगडून सांगितलेला आहे. ह्यामध्ये 8 प्रकृतीचं विवेचन भगवंतानी केलेलं आहे. पंचमहाभूत, मन, बुद्धी, अहंकार मिळून 8 विभागात विभागली गेलेली भगवंताची अपरा प्रकृती आहे. अपरा म्हणजे कनिष्ठ प्रकारची किंवा कमी प्रतीची प्रकृती, जड प्रकृती सांगितलेली आहे. आणि जीवरूपानी अवतरलेली
जी प्रकृती आहे तिला पराप्रकृती म्हणतात आणि ती श्रेष्ठ प्रकृती आहे. ही जीवरूपाने अवतरलेली पराप्रकृती ती काय करते तर ह्या 8 विभागात विभागलेल्या अपरा प्रकृतीला एकत्र धरून ठेवते. प्रकृती ह्या शब्दाचा अर्थ प्रकर्षाने केलेली कृती म्हणून प्रकृती. भगवंताने श्रेष्ठ कृती केलेली आहे. सूक्ष्मातून जग त्याने अवतीर्ण केलेलं आहे किंवा निर्माण केलेलं आहे. म्हणून त्याची ही जी कृती आहे ती प्रकर्षाने केलेली कृती आहे म्हणून तिला प्रकृती असं म्हणतात. भगवंताची प्रकृती सर्व जगाच्या धारण पोषण संवर्धनाचं कार्य करते. जीवाला हवं असो वा नसो जी आपल्या 3 गुणांच्या योगे कार्य करवून घेते प्रत्येक जीवाकडून. अर्थातच ती स्वतः उत्तम कार्य करते आणि जीवाला अवश्य स्वतःकडून जसं हवं तसं कार्य करवून घेण्याची शक्ती प्रकृतीमध्ये आहे. अशा प्रकारचं सगळं विवेचन 1 ते 7 ह्या श्लोकांमध्ये आलं. त्यानंतर 8 ते 12 जे श्लोक आहेत त्यामध्ये सर्व पदार्थात कारणरूपाने भगवंतच व्यापून उरलेला आहे हा विषय आलेला आहे. भगवंताने स्वतःच्या शक्तीने पंचमहाभूतांमध्ये सुद्धा स्वतःच्या शक्ती भरून वेलेल्या आहेत. पाण्यामधला प्रवाहीपणा रसाळपणा हा भगवंताचं स्वरूप आहे. चंद्र सूर्यातलं तेज भगवंत आहे. वेदांमधला प्रणव ओंकार मी आहे. त्याचप्रमाणे पुरुषामधलं पौरुष म्हणजे कर्तृत्व शक्ती ही भगवंताचं स्वरूप आहे. पृथ्वी तत्वामधला गंध भगवंत आहे. अग्नीमधलं तेज भगवंत आहे. जीवन म्हणजे प्रत्येक जीवाची आयुर्मर्यादा किंवा जिवंत राहण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी हे भगवंताचं स्वरूप आहे. तपस्व्यांचं तप मी आहे. अशा प्रकारे अनेक विभूती ह्या श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितलेल्या आहेत. त्याचप्रमाणे बलवंताचं कामराग विवर्जित असलेलं बल भगवंत आहे. धर्माला धरून असलेला किंवा धर्माला अविरुद्ध असलेला काम हे भगवंताचं स्वरूप आहे. अशाही काही विभूती इथे सांगितल्या. त्याचप्रमाणे भगवंतांनी पुढे सांगितलं की जे काही सात्विक राजस तामस भाव जे आहेत ते भगवंतापासून निर्माण झाले, पण सत्व रज तम हे त्रिगुण हे विकार आहेत आणि भगवंत स्वतः विकाररहित आहेत. म्हणून हे 3 गुण जरी भगवंतातनं निर्माण झाले असले तरी त्या 3 गुणांच्या ठिकाणी भगवंत नाही हे पण भगवंतांनी आवर्जून सांगितलं. त्रिगुणात्मक जी माया आहे ती तरुण जाणं अत्यंत कठीण आहे. जे भगवंताला शरण जातात, परमात्म शक्तीला जे शरण जातात त्यांच्या पुढून माया आपोआप दूर होते, म्हणजेच ते मोहग्रस्त होत नाहीत. पण आसुरी भावांचं अनुसरण करणारे नराधम नर असून सुद्धा अधमकृती करणारे मात्र त्यांचं मात्र ज्ञान मायेने हरण केलं जातं आणि ते भगवंताला कधीच शरण जात नाहीत. अशा प्रकारे 14 आणि 15 या श्लोकांमध्ये भगवंताला कोण शरण जातात आणि कोण शरण जात नाहीत हा विषय आला. त्यानंतर 16 ते 19 मध्ये भगवंतानी त्याचे 4 प्रकारचे भक्त कसे असतात त्याचं विवरण केलेलं आहे. 4 प्रकारचे भक्त भगवंताला भजतात. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. काहीतरी संकट आलं म्हणून भगवंताचं भजन करणारे, जिज्ञासेने भगवंताचं भजन करणारे, काहीतरी प्राप्ती व्हावी ह्यासाठी भगवंताचं भजन करणारे आणि ज्ञान होऊन आत्मज्ञान भगवज्ञान झाल्यानंतर सुद्धा ज्ञानोत्तर भक्ती करणारे असे 4 प्रकारचे भगवंताचे भक्त आहेत. आणि हे सर्व भक्त उदार म्हणजे श्रेष्ठ आहेत. संसारात न गुरफटलेले, संसारापासून वर उठलेले, उन्नत झालेले असे हे 4ही भक्त आहेत असं भगवंतांनी सांगितलं.
अनेक जन्मांच्या साधनेनंतर ज्ञानवान व्यक्ती भगवंताला पूर्णपणे शरण जाते. अशा ज्ञानवान व्यक्तीला संपूर्ण जगतामध्ये भरून राहिलेल्या वासुदेवाचा साक्षात्कार होतो. सर्वम वासुदेवम इति असं मानणारा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. ज्ञानी भक्त हा जणू काही भगवंताचा आत्मा आहे असं भगवंतानी ह्या काही श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. 20 ते 23 श्लोक यामध्ये अन्य देवतांचं भजन करणारे, कामनेच्या द्वारे ज्यांचं चित्त मोहित झालेलं आहे असे लोक कामनापूर्तीसाठी अन्य देवतांचं भजन करतात. त्यांच्याकडून त्यांची कामना पूर्ण होते, पण जे काही काम किंवा जे काही लाभ होतात ते अंत असणारे असतात आणि काही काळच टिकणारे असतात. म्हणून त्यांची एक प्रकारे इथे निंदा केलेली आहे. पुढे सांगितलेलं आहे की अशा भक्तांपेक्षा माझी भक्ती करणारे माझ्यापर्यंत येऊन पोहोचतात. अन्य देवतांची भक्ती करणारे त्या त्या देवतेच्या लोकाला जातात. असाही उल्लेख इथे आलेला आहे. स्वतःच्या कामनापूर्तीसाठी देवतांचं भजन करणाऱ्या लोकांना अल्पमेधस म्हटले आहे, म्हणजे अज्ञानी असं म्हटलेलं आहे. हे भगवंत जर सगळीकडे भरून राहिलेला आहे तर तो सगळ्यांना का प्रकाशित होत नाही, सगळ्यांना का अनुभवाला येत नाही, हा विषय आलेला आहे. सामान्य लोक किंवा अज्ञानी लोक परमात्मशक्ती मनुष्य देहामध्ये अवतरली असं मानतात आणि मनुष्याचं सर्व आरोपण त्या परमात्मशक्तीवर करतात. असे मूढ लोक मला चांगल्या प्रकारे जाणत नाहीत. मी अज अव्यय असणारा योग मायेने स्वतःला झाकून घेतो आणि त्यामुळे सर्वांना मी समजत नाही किंवा प्रकाशित होत नाही. भगवंत कसा आहे तर तो सर्वांना जाणतो. पूर्वी होऊन गेलेल्या सर्व जीवांना जाणतो, आज असलेल्या सर्व जीवांना जाणतो आणि पुढे होणाऱ्या सर्व जीवांनाही तो जाणतो. पण परमात्म्याला संपूर्णपणे कोणीच जाणत नाही. हा भाग भगवंतानी 24, 25 आणि 26 या 3 श्लोकांमध्ये उलगडून सांगितलेला आहे. त्यानंतर सर्व भूत मात्र संसारामध्ये का गुरफटतात त्याचं कारण भगवंतांनी सांगितलेलं आहे. मनुष्यामध्ये निर्माण होणाऱ्या इच्छा म्हणजे कामना आणि द्वेष म्हणजे असूया किंवा नको असणे एखादी गोष्ट, या इच्छा द्वेषरूपी द्वंद्वांमुळे मनुष्य मोहित होतो आणि पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या सर्गामध्ये चक्रामध्ये अडकतो. असं मोहित होण्याचं कारण भगवंतानी 27व्या श्लोकात सांगितलं. 28, 29 आणि 30 या 3 श्लोकांमध्ये भगवत भक्त कसा असतो त्याचं वर्णन केलेलं आहे. भगवत भक्त हा पुण्यकर्म करणारा असतो, द्वंद्व मोहापासून मुक्त झालेला असतो. भगवत भजन करणं हे दृढ व्रत त्यांनी घेतलेलं असतं. असे भगवत भक्त जरा आणि मरण ह्यापासून मुक्त होण्याचे प्रयत्न करत असतात. कसे? भगवंताचा आश्रय घेऊन. आणि मग असे जरा मरण मुक्तीसाठी प्रयत्न करणारे भगवत भक्त भगवंताला अंतकाळी सुद्धा जाणून घेतात. काय जाणतात ते? तर ते ब्रह्म भगवंतच आहे, अध्यात्म भगवंत आहे, अखिल कर्मसुद्धा भगवंत आहे, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ हे सर्व केवळ भगवंत आहे. असा विचार किंवा असं चिंतन सतत केल्यामुळे प्रयाणकाली सुद्धा ते भगवंताचंच चिंतन करत असल्यामुळे युक्तचेतस असलेले ते प्रयाणकाली म्हणजे मृत्यूकाली सुद्धा भगवंतालाच जाणतात आणि भगवंताशी एकरूप होतात. हा सर्व भाग 28 ते 30 या श्लोकांमध्ये आलेला आहे.
एकच भगवंत विविध रूपाने संपूर्ण जगामध्ये भरून राहिलेला आहे याचा आत्मसाक्षात्कार अशा भगवत भक्तांना येतो. स्त्री एकच असते, पण तिचं ज्याच्याशी जसं नातं असतं तसं तिला संबोधन वापरलं जातं. कुणी तिला आई म्हणतं, कुणी मावशी म्हणतं, कुणी काकू म्हणतं, कुणी ताई म्हणतं. अर्थातच ज्याच्याशी जे नातं तसं त्याला संबोधलं जातं. त्याप्रमाणे एकच भगवतत्व जेव्हा ते कर्म करतं प्रकृतीच्या रूपाने, तेव्हा त्याला कर्म अशी संज्ञा दिली जाते. तेच ब्रह्म जेव्हा जीवरूपाने अनेक जीवांमध्ये प्रकट होतं तेव्हा त्याला साधीभूत असं म्हटलं जातं. अनेक यज्ञसृष्टीमध्ये ते करवून घेतं तेव्हा त्याला यज्ञ म्हटलं जातं. देवतांच्या रूपाने अनेक कार्य करतं तेव्हा त्याला अधिदैव असं म्हटलं जातं. अशा प्रकारे एकाच परमेश्वरी शक्तीला विविध नावं दिली जातात. हे ओळखायचं आणि जे काही दिसतंय किंवा जे जे काही अनुभवाला येतंय ते केवळ भगवंत आहे असं जाणून आपला देह ठेवायचा. हे ज्याला जमलं त्याने ज्ञान विज्ञान जाणून घेऊन भगवंताशी ऐक्य साधलं. ओम तत्सद असा तिहेरी उल्लेख करून भगवद्गीतेतील भगवंतानी गायलेल्या गीतेतील जे उपनिषद आहे, गुरुशिष्यांचा संवाद आहे, त्यापैकी ब्रह्मविद्येच्या अंतर्गत योगाचं शास्त्र सांगितलेलं आहे. त्या योगशास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, विज्ञान म्हणजे भौतिक ज्ञान, या दोन्हीचा संयोग म्हणजे परमात्मा. ज्ञान आणि विज्ञान ज्याने पूर्णपणे जाणून घेतलं त्याने परमात्म्याला जाणलं, त्याला परमात्म्याशी योग साधता येतो. हा सर्व भाग या 7व्या अध्यायामध्ये भगवंताने उलगडून सांगितलेला आहे. एकदा पुष्पिका म्हणूया आणि थांबूया. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम 7मोऽध्यायः. हरि ओम तत्सत्.